शक्ती, काय आलं? कसला विचार करते का? त्या राक्षसाचा विचार करते का? त्याने आपल्यावर हल्ला नाही केला, चांगलं झालं ना. मग नको आता जास्त विचार करू. हा ठीक आहे, बरं चल मी निघते. गुड नाईट. शक्ती, ते तू बोललीस नाही आज अचानक तू डेट का ठरवली ते? कारण आपली ही शेवटची प्रेमाची भेट माझ्या कायम लक्षात राहावी म्हणून. शक्ती, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? अरे नाही ते बरं तुला ना आणखी एक सरप्राईज द्यायचंय, ते ते राहिलंच आहे. त्याचाच विचार करत होते मी जरा, बाकी काही नाही. आणखी एक सरप्राईज? हा. शिवा, ताबडतोब बंगल्यावर ये. बंगल्यावर ये शिवा, बंगल्यावर ये शिवा. शिवा, शिवा काय होतंय? तुझे हात का थरथरत आहेत? नाही नाही, काय नाही ते काय नाही ते आपण निघतो. लेट होतो. अरे काय होतं? तू ठीक आहेस ना? भेटू आपण नंतर. शिवा ऐक माझं, तुला तब्येत बरी वाटत नाही? एकदम एकदम ठीक आहे, एकदम ठीक आहे. आपण मजा आली, मस्त डेट होती. थँक्यू. चल ऐक. अरे पैसा कैसा? अरे भैया, हे एवढं सांगण्यासाठी एवढा रात्री मला फोन केला तू? आणि बघ, हे महत्वाचं सांगायचं म्हणजे मी तुला ऑनलाईन पेमेंट केलं. काय आलं नाही? ए भैया, एक मिनिट मी परत एकदा पेमेंट चेक करतो जरा, झालंय की नाही. हा अयो, पेमेंट केलं आणि नाही मिळालं, असं कसं? तेच म्हणतो मी पेमेंट बरोबर केलं विजयलक्ष्मी, पण त्याला ते मिळालं. अम्मा, शक्ती केवढा उशीर? हा अप्पा, कोणाचा कॉल होता? नाही ते कोणाचा नाही, असंच ते. अप्पा कोणाचा कॉल होता? दाखवा मला फोन. ए शक्ती शक्ती शक्ती, त्या आपल्या दूधवाला भैयाचा कॉल होता. अगं, गेल्या महिन्याचं दुधाचं बिल आहे ना, मी त्याला ऑनलाईन पे केलं, पण तो म्हणतो मला मिळालंच नाही. का? नाही शक्ती, म्हणजे माझ्याकडून पेमेंट गेलंय, मला तसा मेसेजही आलाय, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. काय माहित नाही काय. म्हणून आहे ना शक्ती, मला हे असं एका हाती पेमेंट केलेलं आवडतं. हे तुमचं असं काय ते स्मार्ट पेमेंट वगैरे ना, मला कळतच नाही आणि जमत पण नाही बघ. अयो, मला पण त्यातलं काहीच कळत नसतं बघा. अप्पा, अम्मा, अप्पा चला सांगा मला, आता कोणाकोणाचे पैसे द्यायचे राहिलेत? हे शक्ती, हे काय चाललंय आणि तू काय विचारतेस? आताच तुला हे सगळं जाणून घ्यायची गरज आहे का? हो अप्पा, गरज आहे, कारण परवापासून मी परवापासून काय? नाही अगं, काही नाही. ते परवापासून कामाचं लोड खूप वाढणार आहे ना, मग माझं कदाचित कामाकडे जास्त लक्ष असेल, तर म्हटलं आधी हा सगळा हिशोब करून घ्यावा. आणि मला माहिती पाहिजे ना, हा सगळा हिशोब आपलं किती देणं राहिलंय ते सगळं. चला सांगा मला. नाही नाही, ते थांबा थांबा.
ही तुमच्या अकाउंटमध्ये एक अमाऊंट ट्रान्सफर केली आहे. वर्षभराचा खर्च होईल एवढी सोय करून ठेवली आहे मी. आणि हो, तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंट वगैरे जमत नसेल ना, तर तुम्ही बँकेत जाऊन हवी तेवढी रक्कम काढून घ्या आणि मग पैसे द्या सगळ्यांना. ठीक आहे? वर्षभराच्या खर्चाची तरतूद केली आहेस म्हणजे काय, कशासाठी? मला काय शक्ती, अयो तू आधी कधी असं हिशोब केला नव्हतास बघ. हे सगळं अचानक कशाला म्हणते मी? पण शक्ती, हे तुला आता कसं सुचलं? नाही म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं आहे शक्ती, की वर्षभरासाठी तू कुठे बाहेर चाललीस का? अरे अम्मा अप्पा, तुम्ही किती प्रश्न विचारताय मला. हे सगळं ना, हे सगळं मी आधीच करून ठेवायला हवं होतं, पण कामाच्या गडबडीत राहिलं सगळं. आणि माझ्यामुळे असे कोणाचे पैसे अडकून राहिलेले मला नाही आवडणार. आणि हो अप्पा, तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंटचं जमत नसेल ना, तर प्लीज शिकून घ्या ना. अरे आता पुढे ना तेच सोयीचं पडणार आहे. आणि हो, मी काही ब्लँक चेक साईन करून ठेवते. तुम्हाला आणखी काही पैसे लागले तर बँकेतून काढता येतील. आता तुम्ही सगळं नीट सांभाळा, सगळं ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू. आणि हा जास्त विचार करत बसू नका. मी आलेच. शक्तीने तुझ्याकडचं खंजीर पाहिलं? बघितलंस म्हणूनच माझी चिडचिड होत होती. मी 100% मी तुला लिहून देतो, शक्तीने याच्यावर संशय नक्कीच घेतला असेल. आता ठरल्याप्रमाणे काहीच काम होणार नाही आपलं. तसं काही होणार नाहीये. काय? शक्तीने आपल्याकडचा खंजीर बघितला, पण तो तिने लगेच फेकून पण दिला. आणि मग आपल्याला मिठी मारली. आपल्याला पण नाटक करावं लागलं. याचा अर्थ तिला कसलाही संशय आलेला नाहीये, सगळं नॉर्मल आहे. अरे मूर्ख माणसं, असं तुला वाटतंय? तिच्या मनात काय चाललंय, ती काय बोलणार? ऐक ना, तू काय काय कामाचा नाही असेल, पाठव, घरी पाठव. काय करता तुम्ही? किती चिडचिड करता? नाही मला नाही काय. थांबा ना जरा. हे बघा, तो आता म्हणतोय ना की शक्तीला संशय नाही आलाय त्याच्यावर. मग नाही आला तर नाही आला ना, विश्वास ठेवूया ना. आणि आपण ज्या कामासाठी त्याला इथे बोलवलंय ते आधी